हॅलो फ्रेंड्स, आलू आणि वाटाणे याचं कॉम्बिनेशन म्हटलं म्हणजे सर्वांचंच फेवरेट असतं. तर मी आज आलू मटर राईस बनवलेला आहे. खूप टेस्टी आणि मसालेदार राईस बनलेला होता. तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर प्लीज पुढचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. त्यासाठी कुकरमध्ये मी तेल टाकलेलं आहे. आपल्याला कुकरमध्येच करायचा आहे राईस, त्यामुळे मी भांडे भरवाभरव काही करत नाही. त्यासाठी मी कुकरमध्येच तेल तापवलं आणि त्याच्यात बटाट्याचे काप तुम्ही बघू शकतात. स्वच्छ धुवून बटाट्याचे मी साल काढून काप केले आणि ते फ्राय करून घेतलेले आहे. फ्राय याच्यासाठी की त्याचं टेक्स्चर खूप छान वाटतं आणि मसालासुद्धा त्यांना लागलेला असतो, त्यामुळे ते खूप छान दिसतात. बटाटे फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यात कांदा टाकलेला आहे लांब चिरलेला आणि त्याला पण आपल्याला असं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. बिलकुल तसाच जसा आपण बिर्याणीमध्ये करतो त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते. आता मी दुसरे कांदे 2 ते 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहे उभे. नंतर ते परतून घेतले आहे आणि त्याच्यात 2 तेजपत्ते, दालचिनी, शेषफूल तसेच लवंग आणि मिरा टाकलेले आहे. खडे मसाल्यांशिवाय राईस अपूर्णच असतो. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यात टमाटर टाकलेला आहे. टमाटर मेल्ट होण्यासाठी त्याच्यात मीठ टाकून घ्यायचं, त्याच्यामुळे टमाटर लवकर मऊ होतात. नंतर त्याच्यात मी जिंजर गार्लिक पेस्ट टाकली आणि आवडीचे मसाले टाकले. मसाले म्हणजे त्याच्यात मी धनेपूड, लाल तिखट, हळद आणि बिर्याणी मसालासुद्धा टाकलेला आहे. तुमच्याकडे पुलाव मसाला अवेलेबल असेल तर तो तुम्ही टाकू शकतात. नंतर त्याच्यात स्वच्छ धुतलेले हिरवेगार मटार टाकलेले आहे. आजकाल मटारचं सीझन आहे, त्यामुळे मटारच्याच रेसिपी सध्या चालत आहेत. म्हणून म्हटलं तुम्हालासुद्धा आज ही रेसिपी शेअर करू. खूप छान लागते. त्यानंतर मी त्याच्यात जे फ्राय केलेले बटाटे होते ते टाकले आणि 1 मिनिटं परतवून घेतले. त्याच्यात परतवल्यानंतर मी राईस आधीच धुवून ठेवलेला होता. 10 ते 15 मिनिटं राईस धुवून ठेवायचा आहे, कारण तो बासमती राईस असतो. नंतर त्याच्यावर स्वच्छ धुवून कोथिंबीर घातलेली आहे बारीक चिरून. चांगला मिक्स करून आपल्याला हे सुद्धा 1 मिनिटं परतून घ्यायचं आहे. लगेच याच्यात पाणी टाकायचं नाही. 1 मिनिटानंतर मी त्याच्यात पाणी टाकलं. पाणी टाकतानासुद्धा आपल्याला घाई करायची नाही. जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी कांदे टाकलेले आहे. कांदे आपल्याला शेवटी टाकायचे आहे. जेव्हा आपण कुकरचं झाकण लावणार आहोत तेव्हाच आपल्याला ते फ्राय केलेले कांदे टाकायचे आहे. भात मी आधी थोडा शिजू दिलेला आहे आणि नंतर झाकण लावून 1 शिट्टी काढून घ्यायची आहे. आधीच आपण तेलामध्ये बटाटे वगैरे सर्व फ्राय करून घेतलेले होते, त्यामुळे शिजायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही आणि आपला गरमागरम आलू मटार राईस तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.